अरबी समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सध्या अरबी समुद्र जो आहे तो खवळलेल्या स्थितीत पाहायला मिळतोय। मी सध्या वेंगुर्लेच्या समुद्रकिनारी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे। साधारणतः 1.5 ते 2 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या या किनारपट्टीवर उसळताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे प्रशासनाने मच्छीमारांना मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे आणि सध्या मच्छीमार देखील समुद्रात गेलेले नाही आहेत। त्यामुळे कुठेतरी सतर्कतेचा इशारा जो आहे तो मच्छीमारांनी पाहायला मिळतोय। सध्या जर पाहिलं असेल तर या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर लाटा उसळताना पाहायला मिळत आहेत आणि अशी स्थिती जी आहे ती कोकण किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं असेल तर समुद्रात चक्राकार वारे जे आहेत ते वाहत आहेत आणि त्यामुळेच वादळ सदृश्य परिस्थिती जी आहे ती समुद्रात निर्माण झालेली आहे आणि अशा वेळी प्रशासनाने नागरिकांना असतील किंवा मच्छीमारांना असेल सतर्कतेचा इशारा दिलेला पाहायला मिळतोय। गेले 3 ते 4 दिवस सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। अद्यापही जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं असेल तर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने झोडपलेला आहे, तर दुसरीकडे किनारपट्टी भागात खोल समुद्रात चक्राकार वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे समुद्र जो आहे तो खवळलेल्या स्थितीत पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।